नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर जे काय असणार छत्रपती संभाजीनगर पशुसंवर्धन पदभरती 2026 असणार आहे याच्याविषयीचं एक महत्त्वाचा अपडेट म्हणजेच जी काय असणार परीक्षा असणार ही परीक्षा तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। त्याचबरोबर त्याच ठिकाणी आपण त्याचा एक्झाम पॅटर्न आणि परीक्षेची लँग्वेज म्हणजे एक्झाम लँग्वेज कोणती असणार आहे याबाबतची काय करणार आहे तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर बघा तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती पशुसंवर्धन बॅच सुरू करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये IBPS, TCS आणि त्याचबरोबर MPC बेस्ड असा एकत्रित काय असणार आहे तर सिलेबस करून नवीन बॅच आपण काय करतोय तर सुरू करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहेत बघा तर उत्तम जे काय असणारे उत्तम दर्जाचे नोट्स असणार आहेत। त्याचबरोबर महत्त्वाचं काय असेल आता ई बुक्सद्वारे या नोट्स तुमच्यापर्यंत सर्क्युलेट केल्या जातील। त्याचबरोबर जे काय असणारे शिक्षक असणार आहेत तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी भेटलेला असणार आहे। त्याचबरोबर आठवड्यातून 2 ते 3 वेळा PYQ क्वेश्चन किंवा त्याच बरोबरचे तत्सम लेवलचे क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवून घेत असतो। शिवाय जे काय असणारे ई बुक्स असणारे याच्याद्वारे तुम्हाला नोट्स सर्क्युलेट केले जातात। आता यामध्ये बघा काय सांगितलं जातं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जी असणार आहे यामध्ये भरतीची परीक्षेची तारीख बघा किती असणार आहे तर 8 जुलै आणि 9 जुलैला सांगण्यात आली आहे। बघा जी काय असणारी पशुसंवर्धन जी काय असणारी पदभरती 2026 छत्रपती संभाजीनगरची असणार आहे ही प्रामुख्याने या ठिकाणी कोणत्या दिवशी देण्यात आलेली आहे बघा 8 जुलै आणि 9 जुलै पासून या परीक्षा होणार आहेत। ओके, आयोजित करण्यात आलेले आहेत। ही पदभरती अंतर्गत विविध पदांसाठी असणे ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिक अशा दोन्ही प्रकारचे काय असणार आहेत तर पदभरती होणार आहे। यामध्ये ही अतांत्रिक आणि तांत्रिक गट क पदांसाठीची परीक्षा घेतली जाईल। ओके, जुलै महिन्यातील परीक्षेचे वेळापत्रक आणि तपशील परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा दिनांक 8 आणि 9 जुलै 2026 विभाग आणि संस्था छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पदांचे स्वरूप पशुवैद्यकीय अधिकारी पद आणि कनिष्ठ अभियंता लिपिक आणि इतर काय असणार मनपा अंतर्गत येणारी गट क ची एक्झाम ही या दिवशी घेण्यात येणार आहे। मग त्यापैकी आपल्याला महत्त्वाचे असणारे कोणते सांगितले या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी हे पद महत्त्वाचं असणार आहे। ओके, यामध्ये परीक्षेचे हॉल तिकीट जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल। उमेदवार आपले हॉल तिकीट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून काय करू शकतात डाउनलोड करू शकतात। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यामध्ये भरती परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहेत जे की 200 गुणांसाठी विचारले जातील। ओके, यामध्ये परीक्षा सोडवण्यासाठी 2 तासांचा कालावधी असणार आहे। ओके, म्हणजेच 120 मिनिटे असणार आहेत। ही परीक्षा ऑनलाईन काय असणार तर पद्धतीने घेतली जाईल म्हणजेच CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे या ठिकाणी। यामध्ये भरतीतील तांत्रिक आणि अतांत्रिक पदांनुसार परीक्षेचे स्वरूप विभागलेले असणार आहे। मुख्य मुद्दे परीक्षेचे माध्यम हे परीक्षा ऑनलाईन पद्धतीची असणार आहे, CBT द्वारे घेतली जाईल। प्रश्नांचे स्वरूप सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे टाईपचे असणार आहेत। एकूण प्रश्न परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील। एकूण गुण ही परीक्षा 200 गुणांची असेल। शिवाय परीक्षा सोडवण्यासाठी 2 तासांचा कालावधी असणार आहे। तर नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या ठिकाणी असणार नाही। पासिंग निकष गुणवत्ता यादीत पात्र परीक्षा होण्यासाठी 45% गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे। या पदांसाठी 60 गुण सामान्य विषयांना असणार आहेत आणि 80 गुण हे कुणाला असणार तर तांत्रिक घटकाला असणार आहेत। जसे की मराठी 15 ते 20 प्रश्न असणार आहेत जे की 30 गुणांच्यासाठी असणार आहेत। इंग्रजी 15 प्रश्न 30 गुणांच्यासाठी असणार आहेत। सामान्य ज्ञान 10 प्रश्न असणार आहेत। ओके, ज्याच्यामध्ये चालू घडामोडी इतिहास भूगोल चालू घडामोडी किती असणार तर 10 मार्क्स साठी असणार आहेत। इतिहास भूगोल राज्यघटना ओके हे किती असणार आहेत तर 10 मार्क साठी असणार आहेत। ओके, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे 10 मार्कासाठी असणार आहेत। असे मिळून 15 आणि 15 किती असणार तर 30 प्रश्न। त्याच्यानंतर 10 सामान्य ज्ञान 10 चालू घडामोडी आणि 10 गणित बुद्धिमत्ता असे 30 म्हणजे जवळपास 60 प्रश्न 120 गुणांच्यासाठी असणार आहेत जे की जनरल नॉलेज किंवा सामान्य विषयांच्या वरती असणार आहेत। आणि पदनी हा तांत्रिक विषय जे असणार आहेत ज्यामध्ये 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणार आहेत। पशुवैद्यकीय पदासाठी वेटरनरी सायन्सचे प्रश्न 40 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी। ओके, एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुण 200।
आता ह्या ठिकाणी परीक्षेची जी काही भाषा असणार आहे ही प्रामुख्याने द्विभाषिक म्हणजेच मराठी आणि इंग्रजी असेल. मराठी व्याकरण मराठी भाषेतून असेल, इंग्रजी व्याकरण इंग्रजीतून असेल, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे प्रश्न मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहेत. तर राहतो तर तो प्रश्न तांत्रिक पद विषयाचा असणार आहे. तर तांत्रिक पदनी हा विषय याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता असेल, पशुवैद्यकीय अधिकारी असेल, या तांत्रिक विषयांचे प्रश्न इंजिनिअरिंग किंवा वेटरनरी सायन्स प्रामुख्याने इंग्रजी भाषेत विचारले जातात, कारण यामध्ये अभ्यासक्रमाचे मूळ शिक्षण इंग्रजीतून होते. ओके, बघा लक्षात ठेवायचं, तांत्रिक प्रश्न हे इंग्रजीतून विचारले नाहीत आणि काही प्रश्नांचे मराठी भाषांतर सोबत दिलेले असू शकते, परंतु तांत्रिक संज्ञा समजण्यासाठी इंग्रजी माध्यम अधिक महत्वाचे ठरेल. ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या डबल ओ अकॅडमी म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर असे महत्त्वाचे अपडेट घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.